नमस्कार, मी विजया बबन। विधानसभेची रणनीती पवार बदलतील। लोकसभेवरून फडणवीसांना महाविकास आघाडी काय करू शकते याचा अंदाज आलेला आहे। महाराष्ट्राची सेमीफायनल म्हणजे नुकतीच झालेली लोकसभा ही इथे महाविकास आघाडीने मारली आहे। त्यांना 31 म्हणजे एका अपक्षाच्या पाठिंब्यासह जागा मिळाल्यात आणि दुसरीकडे भाजपा प्रणित महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या। 2019 ला 23 खासदार असलेल्या भाजपाची 9 जागांवर घसरगुंडी झाली आहे। केंद्रस्थानी कुतूहल याचं आहे की जे आणि जसं लोकसभेला झालंय तसंच विधानसभेलाही होईल का, की बाजी पलटेल। महाराष्ट्रासारख्या अनेक पक्षांमध्ये सत्ता विखुरल्या गेल्यात। राज्यात राजकीय वारं कायम एकाच दिशेला वाहत नसतं। शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते असणाऱ्या संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की विधानसभा निवडणूक ही आम्ही तीनही पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच लढू आणि सत्ता सुद्धा आणू। आम्ही 180 ते 185 जागा जिंकू। त्यांचा आकड्यांचा हा अंदाज आधारलेला असला तरी सुद्धा जवळपास 150 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीला मिळालेली बढती, पण ही बढत अगदीच निसटतीये। त्या आकड्यांवर महायुतीचाही दावा आहे की जेवढी मतं त्यांना मिळाली आहेत त्यावरून हा पराभव एकांगी पद्धतीने पाहता येणार नाही। महायुती एवढीही पिछाडीवर नाहीये किंवा विधानसभेतही अशाच निकालाचं सरळसोट भाकीत करता येणार नाही। निकालानंतर 3 दिवसांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की पॉलिटिकल अरिथमॅटिक महत्वाचं। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 43.9% मतं मिळालीत आणि महायुतीला मिळालेली मतं ही 43.6%, म्हणजे अर्धा टक्काही नाही तर 0.3% फक्त मतांचा फरक आहे। पण त्याचा परिणाम असा आहे की तिकडे 31 जागा आहेत आणि आमच्याकडे 17 जागा आहेत। महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं आहेत आणि आम्हाला 2,48,00,000 मतं आहेत, म्हणजे केवळ 2 लाख मतांचा फरक आहे। मात्र जागांच्या आकड्यांमध्ये तो मोठा दिसतोय। मुंबईचा विचार केला तर आघाडीला 24 लाख मतं आहेत आणि युतीला 26 लाख मतं आहेत, म्हणजे मुंबईत आम्हाला 2 लाख मतं जास्त आहेत, पण तरीही 2 जागा आघाडीला जास्त आहेत असं फडणवीसांनी सांगितलंय। त्यामुळे मुद्दा हा आहे की अगदीच एकूण खासदारांच्या संख्येत एकांगी वाटणारं चित्र विधानसभेला नसावं आणि ज्या चुरशीनं लोकसभा निवडणूक लढली गेली त्याचं किंबहुना यापेक्षा अधिक चुरशीनं विधानसभेच्या निवडणुका लढल्या जातील। पण विधानसभेला काय होईल हा केवळ लोकसभेच्या आकड्यांवरून भविष्यातल्या जागांचा लावलेला अंदाज नाहीये, तसं करता सुद्धा येणार नाहीये। कारण त्या अगोदर 3 महिने हे अनेक राजकीय घडामोडींचे असणार आहेत। या काळात राजकारण खेळलं जाणार आहे। आघाड्या तुटतात की अभेद्य राहतात, नवे चित्र होतात की नाही, नव्या रचना काय तयार होतात हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यांचं त्यासाठीच लक्ष असेल एकनाथ शिंदे आणि अजित पवार नेमकं काय करतात। ज्या प्रकारे त्यांना या निवडणुकीत जे यश अपयश आलंय त्यावरून आता भाजपचे आणि त्यांचे संबंध कसे असतील, त्यांच्या सोबतचे आमदार परतीचा मार्ग स्वीकारतील का, हा अतिशय निर्णायक प्रश्न आहे। त्यानं निवडणुकीची दिशा बदलू शकते। त्या बाबतीतच या दोन्हीही फुटलेल्या पक्षांतले आमदार स्वगृही परतण्याचा निर्णय करू शकतात। जो निकाल महाराष्ट्रात आला आहे तो पाहता विधानसभे अगोदर जे मूळ पक्षातून फुटलेले लोक आहेत ते पुन्हा मागे धावत येणं सुद्धा सुरू होईल। कारण या आमदारांचा राजकीय प्राण महाराष्ट्रातल्या सत्तेत, त्यांना महाराष्ट्रात सत्तेत असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना ती ताकद मिळेल याबद्दल अजिबात संशय व्यक्त करण्याचीही गरज नाही। दरम्यान शक्यतेची दुसरी बाजू ही आहे की भाजपाच्या लेखी शिंदे आणि पवार यांचं राजकीय मूल्य काय। नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात शिंदेच्या शिवसेनेला केवळ 1 राज्यमंत्रीपद मिळणं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद न मिळणं काय सूचित करतंय। भाजपाचा मतदार अशा आघाड्यांमुळे दुरावला असेल तर भाजपा विधानसभेला एकट्या लढण्याचा निर्णय सुद्धा खुला ठेवू शकतं असं सुद्धा अनेकांचं मत आहे। एकंदरीत काय तर आत्ताच्या लोकसभेची रणनीती ही पवारांची वेगळी होती। महाविकास आघाडीचा मास्टरमाइंड चेहरा म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरेच होते। आता जी रणनीती आखली आहे हीच रणनीती ते महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला वापरतील याबाबतही शंकाच आहे। कारण महाविकास आघाडी काय करू शकते याचा अंदाज फडणवीसांना आला
आणि त्यासाठीच विधानसभेची रणनीती आखण्यासाठी आता फडणवीसांना सरकारमधून मोकळं व्हायचंय आणि विधानसभेचे डाव टाकायचे आणि त्यासाठीच नेमकं पवार काय करू शकतात काय करू शकत नाही याचा अंदाज फडणवीसांनी लोकसभेला घेतलाय आणि त्यामुळे पवार आता वेळोप्रसंगी आपली रणनीती बदलतील अशा सुद्धा चर्चा आहेत। याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।